व्याप्तमिनन्तराक्षरं तत्पदं दर्शने तस्मै श्रीगुरुवे आपणा सर्वांना भगिनी भाऊ सर्वांना माझा आनंद होत आज आपण सर्व ज्ञानी आहात, परज्ञानी आहात आणि नामधारक आहात. आपणासमोर माझ्यासारख्या व्यक्तीने ज्ञान बोलत होते म्हणजे माझी परीक्षा नसली. आता परीक्षेत पास होतो की नापास होतो तुम्ही ठरवायचं आहे. कारण वक्त्यापेक्षा ऐकणारा हजारो प्रश्न ऐकतो. वक्त्यापेक्षा काय जास्त माहीत असते, कोण काय सांगते कोण काय सांगते प्रत्येकातून ऐकलं असते. म्हणजे श्रवण भक्ती जी आहे नवमेधा भक्ती म्हणजे श्रवण भक्ती ही ऐकणाऱ्याचे फार मोठ्या प्रमाणात होत असते. तर आपल्याच्या प्रवचनाचे दोन भाग आहेत. पहिला भाग आहे श्वासोश्वासी नाम कसं घ्यायचं. श्वासोश्वासी नाम कसं घ्यायचं आणि ते तुम्हाला सकाळी सूर्योदयापूर्वीच घ्यायचं आहे. असं दिवसभरात कधी पण घेऊ शकता. पण जर तुम्हाला खऱ्या अर्थानं भक्तगुरूंपर्यंत आनंदामध्ये पोचायचं असेल आणि आल्याची आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपण नक्कीच या पद्धतीचा वापर केला तर निरंजन भाऊला मी दोन दिले ना, दोन वेळा झाले. वन्स मोर झाला होता. पुन्हा सांगा पुन्हा प्रॅक्टिकल द्या निरंजन भाऊला. या ठिकाणी थोडी पहिले पार्श्वभूमी सांगतो. पार्श्वभूमी अशी आहे की आपण जेव्हा श्वास घेतो ना तेव्हा श्वास आपण 24 तासामध्ये 21,600 श्वास 24 तासामध्ये 21,600 श्वास घेतो. म्हणजे प्रत्येक श्वासाला आपण जर एक नाम घेतलं तर आपले दिवसभराचे फक्त 21,600 श्वास होऊ शकतात. मग त्यात पाणी पिऊन काय करू श्वासन घ्या शक्य आहे का? आपण पुराणामध्ये वाचतो ऐकतो या गोष्टी इतके लाख जप केला, या गोष्टी इतके लाख जप केला, इतके हजारो वर्ष जप केला, इतके करोडो जप केला. तर हे कसं काय मग एवढं आयुष्य होतं का त्यांचं? एवढं आयुष्य होतं का? हो, युगामध्ये आयुष्य थोडं जास्त होतं. द्वापरयुगामध्ये कमी झालं आणि आता कलियुगामध्ये आणखी कमी झालं. आता तर फारच कमी झालं. जेव्हा लोक 100-120 वर्ष जगायचे तेव्हा आता 65, 70, 80 झालं. म्हणजे मावशीच्या वयाचे आपण किती समजायचे नाही का? तर आपल्याला हे नाम आहे, ते नाम आपल्याला आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात व्हायला पाहिजे. रक्ताच्या प्रत्येक थेंबात व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवातून प्रत्येक रोमारोमातून नाम कसं घ्यायचं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो.
अर्जुन कृष्णाच्या घरी मुक्कामी गेला. अर्जुन कृष्णाच्या घरी मुक्कामी गेला आणि तो झोपला होता. त्याला जी महाल दिसता मला तो पाहिजे तो झोपला असेल. त्याला बोलवायला द्रौपदीला पाठवलं जावं, त्याला जेवायला बोलवून घेऊन. तर रुक्मिणी गेली तर ते नाव ऐकू येत होतं. त्याचं नाम तो घेत होता, कोणाचं नाम घेत असेल नाही, त्याचं नाम तो घेत होता. ते नाम तो घेत होता तिथं ऐकत होतो, त्याचं नाम ऐकत होतं. हिलाही ते नाम सुद्धा ही नाम घ्यायला लागले. म्हणजे 4-5 वर्ष नामच घ्यायला लागले. म्हणजे जेव्हा आपण झोपलेला असतो तेव्हा ते नाम सुरू होतं. सांगायचं आपल्याला काय, आपण जेव्हा झोपलेलं असतो तेव्हा नाम आपोआप सुरू होतं. अजपाचं हा अजपाचं वेगळा. आणि आता मी जे तुम्हाला टेक्निक सांगणार आहे की एका नामाचे 1000 नाम. तुम्ही जर 1000 नाव घेतली किती होती? 1000 नाव घेतली किती होती? 10,000 होती ना. 1,00,000 होती, 10,000 नाही. म्हणजे आपल्याला एका नामामध्ये 1000 नाम करायचे. नाम एकच घ्यायचं आहे, नाम एकच घ्यायचं आहे. आपल्याला ते 1000 वेळा त्याचं उच्चारण झालं पाहिजे. कुठे झालं पाहिजे? आपल्या ब्रह्मरंध्रात, जिथे आपण आपल्या शरीराची निराळं सृष्टी म्हणतो. ब्रह्मसृष्टी आणि निराळं सृष्टी, त्याला आपण शिखर म्हणतो. आपल्या शरीराची सहजपूजा आपल्या अंदरच आहे. जेव्हा एखाद्या संवत्सराचा वेळ येईल तेव्हा आपण सहजपूजा आपल्या शरीरावर दाखवली. आपल्या शरीरामध्ये जी सहजपूजा आहे ती आपण आजचा विषय नाही. आपला आजचा विषय नामधारण. म्हणजे नाम धारण करणे. नाम धारण करणे. नाम धारण कसं करायचं आज आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे. नंतर आपल्याला अभंग घेऊन तो सोडवायचा. अभंग जास्त प्रवचन करणार नाही. आज मी विचार केला की आज आपल्याला नाम धारण कसं करायचं ते सांगायचं आहे. हाच विषय घ्यायचा. नाम धारण करणे, नाम धारण करणे. आता बघा मी तुम्हाला सांगितलं 21,600 श्वास आपण जर 24 तासात घेतो तर एका महिन्यात किती घेऊ? 21,600 गुणिले 30. एका वर्षात किती घेऊ? 21,600 गुणिले 365. म्हणजे आपण जर हिशोब केला काहीतरी 8 करोड की 10 करोड प्रत्येक श्वास होता. बरोबर? आपण जर हिशोब करून पहा 21,600 गुणिले 365 एका वर्षात श्वास. आता आपण प्रॅक्टिकलच करायचं आहे. मी तुम्हाला ज्ञान काही समजणार नाही, तुम्ही ज्ञानी आहातच. आता एका वर्षात. आता समजा आपण 70 वर्ष जगलो, मग 78,84,000 गुणिले 70. 78,84,000 गुणिले 70 जेवढे ना मग 55,18,80,000 लहानपणापासून 70 वर्षापर्यंत घेतले तर आता त्यातनं 18 वर्षापर्यंत बाहेर काढून टाका. खऱ्या अर्थानं आपण नाम धारण केल्यापासून किती वर्ष जगतो? खऱ्या अर्थानं नाम धारण केल्यापासून किती वर्ष तेच राहील ना आयुष्य आपलं. म्हणजे आपलं नाम धारणाचं आयुष्य म्हणजे नाम धारणेचं आयुष्य आणि प्रत्यक्षाचं आयुष्य हे वेगळं तर राहील ना. हे दोन्ही वेगवेगळे आहेत. बालपण पण गेलं, तरुण पण गेलं, बालपण पण खेळण्यात गेलं, तरुण पण उडारग्या खेळण्यात गेलं. उडारग्या म्हणजे असं तो आपण पाहिजे. तरी काय असते, कॉलेज असते, हे असते, शिक्षण असते, मित्र असतात. जेव्हा आपण खऱ्या अर्थानं नाम मिळतो आणि आपण नाम मिळाल्यावरही
प्रत्यक्ष आपण नाम जपाला किंवा लाखोली करायला कधी सुरुवात करतो, तिथून आपलं नामधारकतेचं आयुष्य कळा. तो आपला जन्म. ज्या दिवशी आपण नामधारक झाल्यानंतर ज्या दिवशी आपण लाखोलीला सुरुवात करू, तो आपला जन्म झाला नामधारकतेचा. तो आपला जन्म झाला. वाढदिवस साजरा करायला पाहिजे. पडून राहिलं काय? मी वाढदिवस तो जन्माला तो वाढदिवस आयुष्याचा. परंतु नामधारकतेचा वाढदिवस कधी, तुम्हाला नाम कधी भेटलं आणि प्रत्यक्षात सुरुवात केली कधी. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण जेव्हा नाम धारण करतो, आपल्याला पहिलं नाम मिळतं, मग आता 13 कोटी जग होईल का आपला? आपल्याला मोक्षासाठी 13 कोटी जग पाहिजे. नामचिंतामणीमध्ये सांगितलेलं आहे. मग तुम्ही सप्ताक्षरी नामाचं करा की पहिल्या नामाचं करा, 7ही नाम 13 कोटी जप झाला पाहिजे. आता 13 कोटी जप तुम्ही 13 कोटी भागीला काय करता येईल तुला? किती वर्ष लागतील? म्हणजे तुम्ही रोजचा 30,000 जप केला, रोजचा 3,000 जप केला, रोज 3,000 जप केला, तर एका वेळेला आपल्याला कमी असं 3 मिनिटं लागतात शांततेने घेतलं तर. आणि समजा तुम्ही मागे लागायसाठी घेतात तर फक्त 2 मिनिटात होते. पण आपल्याकडे तुम्ही मागे लावून द्यायचं नाही. आपले आपण स्वतःच स्वतंत्र आहोत. आपल्या परिस्थिती नाही घ्यायची ना, नाम परिस्थिती नाही घ्यायचं. तर आता याच्यामध्ये टेक्निक काय आहे? समजा तुम्ही दिवसभरातून 3,000 जप करू शकता किंवा 2,000 करू शकता, 20 माळा करू शकता, 25 माळा करू शकता. मग 25 माळा करायसाठी तुम्हाला जर 3 मिनिटांची 3 माळा पकडली तर 75 मध्ये नामांचा हिशोब ठेवायला सांगितलेला आहे. 17वा अध्याय, 17वा अध्याय. त्यामध्ये आधी शेवटी आहे 24वा अध्याय. त्याच्यामध्ये पण हिशोब ठेवायला सांगितलेला आहे की ते जे ज्यांना ते नाम दिलं होतं, ज्यांना तो ग्रंथ सांगितला, रोहिणी ज्यांना तो ग्रंथ सांगितला, ते कसा हिशोब ठेवायचे ते नाम किती हा 2 रुपयांनी दिला. गुरुनी आणि शिष्याने अर्धा गुरुनी दिला, अर्धा शिष्याने दिला. अर्धा गुरुनी दिला, अर्धा शिष्याने दिला. त्या शिष्याला जो अधिकार प्राप्त झाला तो का प्राप्त झाला, कसा प्राप्त झाला? गुरुचा ग्रंथ पूर्ण करण्याचा अधिकार प्राप्त झाला. म्हणजे गुरुचा ग्रंथ पूर्ण करण्याचा अधिकार प्राप्त होणे म्हणजे ऐकण्याचा मोक्षच आहे, उत्तरच आहे. कारण तो अधिकार मिळाला ना, कधीच भेटली ना, कधीच भेटली. तशी आपल्या गुरु महाराजांना त्यांच्या बाकी महाराजांची कधी भेटली? अशी भेटली का? अशी पात्रता लागते, सिद्ध करावं लागते स्वतःला. मग आपल्या माझे गुरु महाराज आहेत, दोन बाकी महाराज, म्हणजे तुझे गुरु महाराज त्याचे बाकी असतील तुम्ही काका झाले. म्हणजे गुरुभावाचे गुरुचे गुरु दादा गुरु, गुरुचे गुरु दादा गुरु ना, काय की दादा गुरु म्हणजे आजोबा. गुरुला जर बाप म्हटलं तर गुरुचे गुरु कोण झालं? आजोबा. तुम्ही कोण झाले? काका गुरु. काका गुरु म्हणजे असं जर नातं लावलं तर काका गुरु दादा गुरु असं नातं लागतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुझा जो अधिकार तो अधिकार प्राप्त तेव्हा त्यांचा हिशोब झाला, तेव्हा तुझं नाम झालं, तेव्हा त्यांचं नाम झालेलं आहे. हे नाम धारण करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले आपल्या नाम जपामध्ये शिस्त आणणं आवश्यक, शिस्त आणणं आवश्यक. मग हे शिस्त कशी आणायची? पहिले ठरवायचं तुम्हाला पहिल्या नामाची दाखवली करायची आहे, दुसऱ्या नामाची दाखवली करायची, तिसऱ्या नामाची दाखवली करायची आहे, चौथ्या नामाची दाखवली करायची आहे. मग 7ही नामाच्या दाखवल्या करायच्या आहेत. रोज जर तुम्ही 2020 माळा केल्या तर 40 दिवसात 1 लाख होतात.
50 दिवसात 1,28,000 होतं. मग 40 एकच लाख आपल्याला एका नामाची 1 लाख करायचे आहे, 7 नामाचे 7 लाख करायचे आहेत. आपण 280 दिवस आपण कमी तुम्ही पहा 280 दिवस लागतील. मग 280 दिवसामध्ये जर आपण 7 नामाच्या लाख पुढे केले तर आपल्याला प्रत्येक नामामध्ये जेवढे अक्षर असतील तेवढे लाख करायचे. ज्या नामामध्ये जेवढे अक्षर असतील तेवढे लाख करायचे. नंतर परिणाम आहे. आपण सदा आपण असं समजू की तुला परिणाम मिळाला, 7 नाम मिळाले, 7 नाम मिळाले तर सर्वात मोठं नाम कोणतं आहे? दुसरं आणि 6वं 24 अक्षरी. मग 24 लाख जप लागेल. म्हणजे आपल्याला 24 लाख जप करायला 18 वर्ष लागतील. 18 वर्षाचं एक तप होईल. म्हणजे तप 12 वर्षाचं होतं. पण आपल्याला 7 नामाचे 24 लाख जर करायचे असतील म्हणजे पहिल्या नामाचे 18 लाख, दुसऱ्या नामाचे 24 लाख, तिसऱ्या नामाचे किती 16 म्हणजे असं करता आपल्याला 7 नामाचे लाभ केले. आता हे झालं अनिर्वाच्या वाचेने. अनिर्वाच्या वाचेने कोणती वाचा वापरणार आपण? अनिर्वाच्या. अनिर्वाच्या वाचा म्हणजे कोणती? जी स्वतःला ऐकू येते, दुसऱ्याला येते. असा जग जो स्वतःला ऐकू येतो, स्वतःला ऐकू येतो, दुसऱ्याला ऐकू येतो, त्याला अनिर्वाचा म्हणतात. म्हणजे पराभाषेची मध्यमा आणि वैखरी त्या ज्या वाचा आहेत त्या पलीकडची अर्थ समुदायामध्ये 5 वाचा झाली गेली आहे. अवंतनामध्ये 4 वाचा सांगितलेल्या आहेत, परतनामध्ये 5 वाचा सांगितलेल्या आहेत. 5 वाचे आपल्या वाचेनं जप करणारे आपल्या आवाजाला संबोधित करावे. कुठेही मिळत नाही. वेद 7 आहेत, अवतारामध्ये 4 वेद आहेत, आहे ना. आता आपल्याला प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला अंतरानं बसायचं. अंतरानं आणि रांगे अंतरानं बसायचं. अंतरानं म्हणजे कमीत कमी 3 फूट अंतर असलं पाहिजे. आपण वेळ घेऊ समोर या प्रात्यक्षिक करायचं आहे. मी तुम्हाला ज्ञान सांगायला अजिबात आपण नाहीये. मी तुमच्याकडून प्रात्यक्षिक करून घ्यायला आलो आहे. काय सांगताय का? आपल्या जशी पृथ्वीला वातावरण आहे ना, जसं पृथ्वीला वातावरण आहे तसं आपल्या शरीराला पण वातावरण आहे. त्याला ओज म्हणतात. ओज म्हणजे कोणाचं वातावरण 1 फूट असतं, कोणाचं वातावरण 1.5 फूट असतं, कोणाचं वातावरण अर्धा फूट असतं, कोणाचं 2 इंच असतं, 4 इंच असतं. तेव्हा ओज म्हणतात. आपण ओजवान आहे. मग जेव्हा एखादा महात्मे गेले किंवा आपले महंत आहे त्याचा जो ओज नाही, जेव्हा तुमच्याकडे एखादे महंत किंवा गुरु महाराज येतात आणि गुरु महाराज आल्यानंतर ते गेल्यावर नंतरही तुम्हाला भास होतो की गुरु महाराज बसलेले आहेत. समजून जरा त्यांचा ओज तिथे राहिला. त्यांनी ओज सोडला, त्यांनी तिथे त्यांचे विरोध सोडल्या. म्हणजे आपल्याकडे संत मंडळी येणं तरी सुद्धा फार भाग्य लागतं. ते येतात का बरोबर संत मंडळीला बोलावतात? का बरोबर बोलावतात? त्याच्यासाठी बोलावतात त्यांचा जो ओज आहे, त्यांचे जे विरोध आहे, त्यांचे तरंग आहे ते आपल्या घरात राहतात आणि ते आपल्याला मोटिवेट करतात, ते आपल्याला प्रेरणा देतात. आपल्याला प्रेरणा देतात आणि ही प्रेरणाच आपल्याला त्यामध्ये आपली चार्जिंग असते. हे कार्यक्रम का बरं आहे? तुम्ही तुमच्या घरी कार्यक्रम कशासाठी आहे? त्या महात्म्याची जेव्हा आपण आठवण काढतो, संध्याला त्यांच्या नावाने आपण जप करतो, तेव्हा आपल्याला जी प्रेरणा मिळते, आपली बॅटरी चार्जिंग होते. बस ते चार्जिंग घेण्यासाठी आपल्याला
कार्यक्रम आहे. तर आता तुम्ही जेवणाहून किती वेळ झाला बा नाम जपासाठी जेवणाचा पाप नको आहे. पोट खाली असणं आवश्यक आहे. सकाळी झाले ना, सकाळी झाली कुठून. तर आता आपल्याला सर्वात पहिले ठरवून घ्यायचं आहे की जप कसा करायचा. सगळ्यांकडे सातही नाम आहेत का? सगळ्यांकडे सातही नाम आहेत का? तेव्हा ज्यांच्याकडे जेवढे नाम असतील त्यांनी तेवढेच नाम घ्यायचे. मी 7 नामाने सांगणार आहे किंवा पहिल्या नामात आपण प्रॅक्टिकल करून घेऊ आणि पहिल्या नामाचं प्रॅक्टिकल केल्यानंतर जेव्हा तुम्हाला असं वाटेल की दुसऱ्या नामाचं प्रॅक्टिकल करायचं आपण दुसऱ्या नामाचं घेऊ. पहिली स्टेप आहे, 2 स्टेप आहेत त्यामध्ये. पहिली स्टेप आहे की नाम श्वासाबरोबर घ्यायचं आहे. जसं आपण श्वास घेतो ना, श्वासाबरोबर नाम घ्यायचं आहे, श्वासाबरोबर नाम घ्यायचं आहे आणि श्वासाबरोबर सोडायचं आहे. श्वासाबरोबर नाम घ्यायचं आहे, श्वासाबरोबर सोडायचं आहे, श्वासाबरोबर नाम घ्यायचं आहे, श्वासाबरोबर सोडायचं आहे. असं 7 वेळा करायचं आहे. काय बसायचं? प्रॅक्टिकल करा. एक एकटे कोण तुम्ही या हॉलमध्ये एकटेच राहा. या हॉलमध्ये तुम्ही बाकी कोणीच नाही, एकटेच राहा. काळ बसायचंय, मांडी वाट करायचंय, असे तसेच ठेवून द्या. ते मुद्रावरण करू नका. मुद्रा आहे, मुद्रा कितीतरी चालते. श्वास घ्यायचाय, मानताट पाठताट, मानताट पाहिजे. पाठ हा जो मेरुदंड आहे ना, हा जो चौऱ्याऐंशीचा खेळा आहे, हा मेरुदंड आहे. हा चौऱ्याऐंशीचा खेळा खेळा इथून येतो आपण. आईच्या गर्भामध्ये आपण इथून येतो, या मेरुदंडातून येतो. हा 84, 72 बाकीचे 9. श्वास घ्या. श्वास घेताना पहिलं नाम घ्या. श्वास घेताना पहिलं नाम घ्या. ते घ्या ना, प्रॅक्टिकल करा. ज्याच्याकडे करणार नसते तर ते करतात म्हणा. ज्याच्याकडे कोणतंच नाम नाही त्यांनी स्वतःचे नाम घ्या. देवदत्त म्हणा, आनंददत्त म्हणा, पण डोळे बंद करावे तुम्हाला. श्वासाबरोबर नाम घ्यायचं आहे, श्वासाबरोबर सोडायचं आहे. श्वासाबरोबर नाम घ्यायचं आहे, श्वासाबरोबर सोडायचं आहे. श्वासाबरोबर नाम घ्यायचं आहे, श्वासाबरोबर सोडायचं आहे. श्वास घ्या, नाम घ्या. श्वास सोडा, नाम घ्या. श्वास घ्या, नाम घ्या. श्वास सोडा, नाम घ्या. ही झाली पहिली स्टेप. ही झाली पहिली स्टेप. आता श्वासाबरोबर नाम घ्यायचं आहे. इथे लक्ष ठेवायचं आहे. इथे जी स्थिती आहे, आद्याच्या नाम ज्याला म्हणून आद्याच्या नाम ठेवायचं आहे. आणि इथून आपल्या या दिव्यसृष्टीतून, ब्रह्मसृष्टीतून आपल्याला जायचं आहे निराकार सृष्टीवर. आणि इथे तुम्हाला पुन्हा नाम घ्यायचं आहे. श्वास रोखून 3 नाम घ्यायचे. घ्या, श्वास घ्या, नाम घ्या. श्वास रोका, त्रिपुटीवर लक्ष ठेवा, निराकार सृष्टीवर जा, ब्रह्मरंध्रावर. इथे 3 नाम घ्या. इथे तुम्हाला 0 दिसेल. तुम्हाला 0 दिसेल. त्या शून्यात तुम्हाला निर्गुण, निराकार, निरामय, निशब्द असा परमात्मा दिसेल. आणि आता हळूहळू श्वास सोडा. श्वास सोडताना नाम घ्या. डोळे उघडा. क्रिया जमली का? क्रिया जमली का? कोणाकोणाला जमली क्रिया? क्रिया जमली? जमली. कोणाकोणाला जमली क्रिया?
भाऊ गेली का नाम इथे लक्ष ठेवा दिराला सुरू केले होते. चला आपण आता आनंदपुरीच्या दर्शनाला जाऊ. जायचं आनंदपुरीच्या दर्शनाला जायचं आपल्याला नक्की दर्शन घ्यायचं आहे. चला दर्शन निश्चल शरीर निश्चल शरीर शरीराची हालचाल नाही श्वास मध्यम वेळेमध्ये तुम्हाला जायचं आहे ना तर वेळेवर शरीराची हालचाल नाही श्वास घ्या नाम घ्या श्वास सोडा नाम घ्या तुम्हाला 3-4 वेळ का असं ते नाम तुम्हाला दिसलं पाहिजे ते अक्षर दिसले पाहिजे अक्षर दिसले पाहिजे प्रत्येक अक्षर दिसलं पाहिजे. आणि जेव्हा अक्षर दिसते तेव्हा तुम्हाला ते खऱ्या अर्थानं नाम दिसतो खऱ्या अर्थानं नाम दिसतो. आणि आता आपण बद्रिकाश्रमी जायचं आहे. आपण आता बद्रिकाश्रमात चाललो दर्शन करायला मोठं बगीचा आहे छान निसर्गरम्य वातावरण आहे आणि आपण चालत आहोत आणि चालता असे नाम सुरू आहे कंठातून नाम सुरू आहे. आपलं शरीर हळूहळू आहे. जे शरीर हळूहळू काहीतरी वरवर जातात आणखी वरवर जातात वर आणखी वर ज्या ठिकाणी क्षीरसागर आहे अंतराळयात त्या अंतराळामध्ये त्या क्षीरसागरात आपल्याला निराळंब दृष्टीमध्ये एक दिव्य प्रकाश दिसतो आहे. आणि हा दिव्य प्रकाश तुम्हाला त्या प्रकाशामध्ये एक प्रकाशमय आकृती दिसते आहे. त्या प्रकाशामध्ये एक प्रकाशमय आकृती दिसते आहे. मोठं शरीर तुम्ही त्यांच्या अंगठ्यापर्यंतही नाही एवढा मोठा त्याचं मुकुट पण प्रकाशाचं आहे. त्याचा कटिबंध सुद्धा प्रकाशाचा आहे. गळ्यात हार सुद्धा प्रकाशाची आहे. प्रत्येक गोष्ट प्रकाशाची आहे. पूर्ण निराकार निशब्द तुमच्याकडे स्मित रूप पाहत आहे. आनंद प्रभू तुम्हाला दिसत आहे. मी आनंद प्रभूचं दर्शन घेत आहात. दत्त प्रभूचं दर्शन घेत आहात आणि ज्या आनंद प्रभूची तुम्ही लाडके आहात हा जीव जेव्हा आनंद प्रभूकडे असतो आपलं ते माहेर घर आहे. त्या माहेर घरामध्ये भेट द्या. प्रत्यक्ष त्या आनंद समुद्रामध्ये आहात. प्रकाशमय आनंद तुम्हाला दिसते आहे आणि तुमचं नाम सुरूच आहे. आणि तुम्ही नमस्कार केला गजर केला आणि गजर केल्यानंतर तुम्ही हळू आनंद नमस्कार करून बाहेर येत आहात. आनंद बाहेर आला दिव्य सृष्टीमध्ये आणि कर्म सृष्टीमध्ये परत आला आणि हळूहळू पुन्हा आला आणि गावामध्ये आला. घरीला समाप्ती परत आला आमचा आपण परत आला आणि हळूहळू इसलिए मैं
दर्शन झालं. दर्शन झालं का? दर्शन झालं. दर्शन होते. आता हे जर तुम्ही रोज केलं, जेव्हा तुम्ही पहिल्या नामासाठी एवढं करता, म्हणजे आज पहिल्या नाम जेव्हा तुम्ही इथे नाम साठवला, इथे काय आहे? इथे 1000 घडे आहेत. जेव्हा इथून तुम्ही नाम घेता तेव्हा त्या 1000 घड्यातून नाम मध्ये जाते, त्याचे 1000 होतात आणि तुम्हाला त्या 1000 नाम घेण्याचं फल प्राप्त होतं. म्हणजे तुम्ही तुमच्या ब्रह्मरंध्रातून 1000 नामाचा जप केला एका नामात. तुम्ही किती नाम घेतले? 3 नाम घेतले. आता सध्या तुम्ही किती जप केला? 3000. 3000 जप केला तुम्ही. आता सध्या किती वेळात केला? 3 मिनिटात. किती वेळात केला? 3 मिनिटात केला. आणि हा 3 मिनिटात केलेला जप तुम्हाला 1000 नामाचं फल प्राप्त करून देते. आणि तुम्ही 3000 झाले. मग तुम्ही जेव्हा अनुर्वाचेने जेव्हा नाम जप करतात तो आणि हा याचा हिशोब वेगळा लावा, त्याचा हिशोब वेगळा लावा. हा तिथे जास्त होते. म्हणजे तुम्ही हा जर एका दिवशी सुद्धा पण तुम्ही 3000 केला, 3 मिनिटात केला, 3 मिनिटात केला, आणि तो जप जर तुम्ही 3000 केला, 6000 याचा हिशोब वेगळा ठेवा. त्याचे 13 लोक होती. हे तुम्ही सकाळी 3000, संध्याकाळी 3000, सकाळी 3000, संध्याकाळी 3000, किती वेळा तुम्ही? 1,00,000. 1,00,000 किती दिवसात होईल? 8 दिवसात होईल ना. 8 दिवसात 1,00,000. पहिल्या नामाचा जॉब आपल्याला करायचा आहे, 18 लाख करायचा आहे. 18 पहिल्या नामाचे. आणि जेव्हा तुम्ही तुझं वाढवत जाता तेव्हा तुम्हाला फल प्राप्त होते. आणि जेव्हा तुम्ही स्वतः आम्ही तुमचं दर्शन होऊन राहा. तुम्ही गुरुचं दर्शन घेऊ शकता, गुरु दर्शन घेऊ शकता, चंद्रकांती महाराजांचं दर्शन घेऊ शकता. साक्षात प्रत्यक्ष ज्यांनी चंद्रकांती महाराज पाहिले असतील त्यांना प्रत्यक्ष इथे दर्शन होऊ शकते. त्याला इथे दर्शन होऊ शकते. कारण ही आहे दर्शन घेण्याचं टेक्निक. दर्शन कसं घ्यायचं त्याचं टेक्निक आहे. दर्शन कसं घ्यायचं टेक्निक आहे. जप कसा करायचा. आता हा जर तुम्ही सकाळी 4 ते 7 दरम्यान केला तर दिवसभर पॉवरफुल राहतात. दिवसभर पॉवरफुल राहतात. आता आपलं पहिलं नाम काय आहे? इथं बोलायचं नसते. इथं बोलायचं नसते. आपण ते बराच आहे, मला माहितीये. एक स्त्री आहे 18 अक्षरी. त्याला काय पुढचं नाम म्हणतो? त्याला तारक नाम. आणि त्या मोठा निज नाम सुद्धा म्हणतात. नाम सुद्धा म्हणजे तारक नाम जरी असतं तरी निज नाम सतत. निज नाम म्हणजे काय? सतत चालू असणारं नाम. या नामात काय होते? जेव्हा तुम्ही पहिल्या नामाचा जप 1,00,000 करता तेव्हा ज्ञान तुम्हाला शोधत तुम्हाला ज्ञान शोधायला जायची गरज नाही. ज्ञान तुम्हाला शोधत येते. माझा स्वतःचा अनुभव आहे. दुसरं काय सांगू? माझा स्वतःचा अनुभव आहे की ज्ञान तुम्हाला शोधत येते. आणि हे जेव्हा ज्ञान तुम्हाला शोधत येते आणि ज्ञानी भक्तानं केलेला जप हा परमपुरुषाला, कारण म्हणजे काय? जेव्हा आपण ज्ञान मिळवतो ना, ते ज्ञान पुढच्या जन्मामध्ये कॅरी पावलं. ते ज्ञान पुढच्या जन्मामध्ये फॉरवर्ड होते. ते तसं मिळते, वाया जात नाही. आज आपला देह जरी इथेच राहिला तरी आपल्या जीवाबरोबर, आत्म्याबरोबर ते पुढच्या जन्मामध्ये नाम घेतलेलं नाम काय होते? फॉरवर्ड होते. म्हणजे जसे बँकेत पैसे, बँकेत आपण पैसे टाकतो, आपण केल्यानंतर
तुमच्या जीवनात तुम्ही भेटतात काय? अजिबात नाही, भेटत नाही, तुझ्या भेटत नाही. पण नामाच्या रूपाने टाकलेले पैसे ज्याकडे तुझ्या जन्मात भेटतात, म्हणून त्याला निजनाम म्हणतात. दुसरं नाम आहे आपलं देवदत्त नाम, 24 अक्षरी. देवदत्त नाम 24 अक्षरी. तुला पाच टाकली चुकवली पाहिजे. चुकीचं सांगा, पाच नाही हा नाही आहे, चुकीचं सांगा. चुकीचं सांगायचं तर पाऊल सांगतात आव घालतात ते, पाऊल सांगतात आव घालतात ते, चुकीचंही सांगायचं. चुकीचं अजिबात नाही सांगायचं. आपल्या स्मरणशक्ती अजिबात भाव ठेवायचा नाही. आणि या वयात अजिबात व्हायचं नाही. या वयात नाही ठेवायचा. परत ठेवला जातात तुमच्या वयात ठेवायचा, पण या वयात नाही ठेवायचा. नाही काय मावशी? या वयात ठेवायचा का स्मरणशक्ती बरोबर नाही. नाम घेतल्यानंतर त्याचं पाठांतर करायला आपल्याला कमीत कमी 11 ते 12 माळा पाठांतर करण्यात जमवावं. त्या हिशोबात पाठांतर झाल्या मला हे आहे. दुसरं नाम आहे आपलं 24 अक्षरी. हे देवदत्त नाम आहे. आणि यामुळे काय होते आपल्याला? आपल्या भक्तीमध्ये सामर्थ्य येते, आपल्या नामधनेमध्ये सामर्थ्य येते, आपण सामर्थ्य वाढते. भक्तीपात सामर्थ्य वाढणे, आपल्या अध्यात्माचं सामर्थ्य वाढणे, म्हणजे आपण समर्थ व्हायला लागतो. दुसऱ्या नामाने आपण काय व्हायला लागतो? समर्थ व्हायला लागतो. सत्याची जाणीव व्हायला लागते, सत्याची जाणीव व्हायला लागते. आणि आपल्याला खऱ्या अर्थानं त्या परमात्म्याची जाणीव व्हायला लागते. बाबा हे जे देवी देवता आहे त्याचे वरती कोणतरी आहे, त्याचं काय अर्थ माहिती आहे का? नाही नाही सगळे म्हणतात ना आपल्या पंथामध्ये म्हणतात नाही म्हणजे याच्यापुढे कोणीच नाही. पण हे ज्याची भक्ती करतात ते आपल्याला सांगितलं जात नाही. अरे सप्तऋषींनी ज्यांची भक्ती केली, सप्तऋषींनी ज्यांची भक्ती केली, पाहता आपल्याला काय सांगितलं जाते? बाहेर तेव्हा सांगतात मला ठिकाणी करायची आहे, पण बाहेर तेव्हा प्रवचनामध्ये सांगतात की जे बाबा भृगु ऋषीनं विष्णू भगवान विष्णूच्या छातीवर लाथ मारली होती. कथा आहे. आता भृगूची समजा जर आपण विष्णूला जप करत असते हा पुरावा आहे. विष्णूला जप करत असते विष्णूच्या नाही आराध्याची म्हणते काय नाही. म्हणजे एवढं मोठं झालं ते भगवानपेक्षा मोठे तपस्वी झाले होते. म्हणजे त्यांना शिक्षा करण्याची पात्रता त्यांच्यामध्ये आली होती, त्यांना शिक्षा करण्याची पात्रता त्यांच्यामध्ये आली होती. मग ते कोण्या नावाने जप करत असतील? कोण्यात प्रतिपूर्ण असेल नाही, कळत असेल. जेवढे ऋषी होत गेले भगवान शंकरापासून महानारायणापासून नारायणापासून भगवान शंकर ब्रह्म विष्णू मने सगळ्या देवी देवता आनंद नामाचं जप करतात, आनंद नामाचं स्तव करतात. मग आपले कोण झाले? ते आपले कोण झाले? गुरु झाले, गुरु झाले ना. त्याची गुरु आपली गुरु एकच आहेत ना. मग आपल्या किती देवता झाले की गुरु झाले? आपल्याला कोण झाले? ते कशी देवता की गुरु? कसे काय गुरुबंधू झाले? काय झाले? गुरुबंधू झाले. हा शब्द भाषा गुरुबंधू झाले. आपण कोण झाले? ते गुरुबंधू. मग आता काय तुम्ही त्या का हा देवता आपला विचार आहे जस आहे समजून पहिले तुम्हाला मायचा पहिले
पहिला मळ तुम्हाला कोणता आणला की कलह मळ लागला. कोणता मळ लागला? पहिला मळ कलह मळ लागला ना. आता कलह मळ लागला, अज्ञान मळ लागला, असे 40 प्रकारचे मळ लागले. आणि या मळ अज्ञान मळ जेव्हा आपल्याला लागते तेव्हा आपण जे ज्ञान आणतो आपल्या जीवन जे आपलं प्रभूच्या मांडीवरून ज्ञान आणतं ते ज्ञान अजून विसरून गेला. आमच्या दिलेलं वचन विसरून गेला. दिलेलं वचन विसरून गेला. आणि मग या मायेच्या आता एवढे काय तुम्हाला अवसरी टाकतील, तुम्हाला अवसरी टाकतात. मग तुम्ही काय करता? या दिवशी झाला शंका देतो, शेजारी सांगते, मित्र सांगते, आमका सांगते त्याच्या डोक्यात कोणता फेर टाकते. म्हणजे स्वतःची भक्ती करून घेण्यासाठी तुम्हाला अवसरी टाकतात. म्हणजे काय करायचं? तुमचं पाकिट चोरायचं, लपून ठेवायचं, आपण दाखवायचं, कोणा दाखवून दिलं नाही असं चालणार नाही. म्हणजे मग आपल्यासोबत असं कधी घडलेलं आहे का? आनंद मार्गी माणसासोबत असं घडते का? नाही घडू शकत नाही. कारण आपण ते मेन ठिकाणी गेलेलो आहोत, मूळ ठिकाणी गेलेलो आहोत, पूर्ण मूळ गेला होतो, आनंद गेलेला आहोत. त्यामुळे मधाचे काही टेस्ट लागतात, मधाचे टेस्ट लागतात. ते टेस्ट आपल्याला हे आपली एक्सप्रेस सुसाट आहे, आपली एक्सप्रेस सुसाट आहे. आणि जे सुसाट सुटलेली एक्सप्रेस क्रांतीपुढे निरालापासून थांबली पाहिजे. म्हणून हे 40 ते 40 मळ आपण धुवायचे आहेत, 40 ते 40 मळ धुवायचे आहेत. गर्भसूतीचे जे 10 मळ आहेत ते धुवायचे आहेत, विकासचे 10 मळ आहेत ते धुवायचे आहेत. आता हे धुवायसाठी पाणी घेऊन आणा, हे पाणी घेऊन आणा धुवायसाठी. हे पाणी तिथं आहे, त्याला सुचते फार मोठा समुद्र आहे तिथे. आणि आपल्याला आपल्या गुरु महाराजांनी आपल्या पुस्तकांनी जीवाच्या उद्धारासाठी, जीवाच्या तारण्यासाठी, जीव तारण्यासाठी जो अनुसार मातेच्या कर्तव्य अवतार घेतला, तो कोणासाठी घेतला? आपल्यासाठी घेतलं ना, जीवासाठीच घेतलं ना. मग आपण जेव्हा त्यांचं नाम स्मरण करतो, बस नाम जप करत राहा, तुमचे मळ आपोआप भरतो. काही करू सामान नाही पाहिजे, फक्त जप करत राहायचं. या जन्मात नाही झाला, दुसऱ्या जन्मात व्हावं, दुसऱ्या जन्मात झाला, तिसऱ्या जन्मात व्हावं. यदुराजाने 6 जन्म घ्यायला लागले. यदुराजाला 6 जन्म घ्यायला लागले. ज्या यदुराजाच्या कुळात कृष्ण जन्माला आला, यदुकुळ होता की नाही, त्या यदुराजाला मोक्ष प्राप्तीसाठी 6 जन्म घ्यायला लागले. आणि जेव्हा तो यदुकुळात जन्माला आला, तो मोक्षाचा खऱ्या तर यदुकुळात जन्म यायच्या आधी तो मोक्षाचा पात्र होता, पण त्याला मोक्षाचा पात्र होऊ दिलं नाही. जेव्हा त्याला सांगण्यात आलं नावाचं हे दुसरे गिराईक होय, हे मोक्षाचे गिराईक होय, पण तुम्ही हे म्हणा दळवलं. मग याने इथून रोखायचं कसं? काय यदुराजाने इथून रोखायचं कसं? हा उत्पन्न गेला नाही पाहिजे. हा जर मोक्षाच्या बाबतीत गेला तेव्हा आपला जप पूर्ण करील, आपल्याला निघून लागेल. म्हणून तुम्हाला मोक्षाच्या बाबतीत जाऊ देत नाही. नशिबाना, भाग्यवाना तुम्हाला हे मोक्षाचं तिकीट भेटलं. तिकीट काढलं तुम्ही, आता तिकीट काढलं. आता तिकीट काढल्यानंतर गाडीत बसायला पाहिजे, पैसे मग काय झालं? या ठिकाणी राजा करा, या ठिकाणी राजा करा. मग हा राजा
राज्यकारभाराकडे हा त्या राजभवनामध्ये रुक्मिणीला जप करणार नाही, नामजप करणार नाही आणि मग हा मोक्षाला जाणार नाही. यदुराज मला विचार होता, कारण त्याचं संचित होतं या जन्मात जर तुमचं जप झाला, जेव्हा तुम्हाला तुमचं जप अपूर्ण राहतो तेव्हा तुम्हाला माणसाला जन्म मिळतो, मनुष्य जन्म जेव्हा मिळतो तुम्हाला, कारण तुझा संकल्प आहे की मला काय करायचं आहे, त्याला जप पूर्ण करायचं आहे, तुला मोक्षाला जायचं आहे. ते आनंद म्हणून आपल्याकडून करून घेतात. पण काय झालं, या यदुराजानं काय केलं, यदुराजानं राज्यकारभार ज्याला मोक्षाला सोडून स्वतः नामजपामध्ये पूर्ण तल्लीन झाला. आणि जेव्हा तो नामजपामध्ये तल्लीन झाला आणि जेव्हा तो मोक्षाला गेलो, यासाठी चाललं नाही, तेव्हा तो मोक्षाला गेलो त्यांनी 6 जन्म झाला. 6 जन्म झाला. आपण जर पाहिलं काय 20 शैव सिद्धांतामध्ये 20 शैव सिद्धांतामध्ये त्या ग्रंथामध्ये आहे तिसरं नामाचं काय आहे, तिसरं नाम आहे आपलं एकच अक्षरी, त्याला अनाम म्हणतात. एकच अक्षरी आहे अनाम. अनाम नाम हे कंठातूनच करायचं, शब्द फक्त चालू राहिलं पाहिजे, चालू पाहिजे. तुमचं ते गुंजन चालू राहिलं पाहिजे, ते लय चालू राहिली पाहिजे, गुंजन चालू राहिलं पाहिजे. गुंजन समजते ना, जसं तुम्ही गुणगुणता एखादा गाणं, गुणगुणता एखादं म्हणजे गुणगुणता, तसं ते नाम गुणगुणलं गेलं पाहिजे. इथं ते नाम गुणगुणलं गेलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही गुणगुणता तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला निर्गुण रूप प्राप्त होते. निर्गुण रूप प्राप्त होते. तुम्हाला निर्गुण रूप कळायला लागते. तिसऱ्या नामापासून तुम्हाला निर्गुण रूप कळायला लागते. आणि जेव्हा तुम्हाला तिसऱ्या निर्गुण रूप कळायला लागते, तुम्ही खऱ्या अर्थानं मग चौथ्या नामाकडे वळता. आणि जेव्हा चौथ्या नामाकडे वळता, चौथ्या नामाचं काय आहे, चौथं नाम आहे पहा निरंजन नाम. हे निरंजन नाम आहे, तेव्हा निरंजन नाम म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही चौथ्या नामाचं जप करता, जेव्हा तुम्ही चौथं नाम नामस्मरण करता, तेव्हा या चौथ्या नामाचं स्मरण करता करता तुम्ही बंधनातून मुक्त होता. तुम्हाला बंधन राहत नाही. कुठल्या देवी देवताचं जन्म होणारं बंधन तुमचं निघायला लागते. तिथून आता मोक्ष नाम सुरू झाले. तिथून आता मोक्ष नाम सुरू झाले खऱ्या अर्थानं. आणि जेव्हा तुम्ही 5वं नाम जपता तेव्हा ते आहे परिणाम. ते आहे परिणाम. 5वं नाम हे दिव्यांशी देवाला चौथा नाम का, सॉरी तिसरं नाम नाही, चौथा नाम निरंजन झाला होतं. आणि 5वं आहे परिणाम, 12 अक्षरी. हे 12 अक्षरी परिणाम आहे. जेव्हा हे 12 अक्षरी परिणाम आपण जपतो तेव्हा काय होते, आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या मात्रेची जाणीव लागते. आपण वाद घालत नाही. सांगून चला, ज्या व्यक्तीनं वाद घातला आनंद संप्रदायामध्ये, जेव्हा तो वाद घालतो ना, तो त्याला त्याला चौथ्या नामाची प्राप्ती झाली नाही. 5व्या नामाची ना, सॉरी 5व्या नामाची प्राप्ती झाली नाही. म्हणून तो वाद करून राहिला निशब्द. तो शब्द उच्चार ठीक आहे, तो समजतं काय, तो बरोबर. प्रत्येकाला सन्मान देण्याची आणि प्रत्येकाला दत्तप्रभू रूपात पाहण्याची वृत्ती त्याची निर्माण होते. खऱ्या अर्थानं अद्वैत भाव निर्माण होतो. आणि अद्वैत भावाला महत्व आहे. अद्वैत भावाला महत्व आहे. आणि हा अद्वैत भाव जेव्हा निर्माण होतो तेव्हा आपण पुढच्या नामाला जातो 6व्या नामावर 24 अक्षरी. आणि हे आहे तत्वगुणा. हे मोक्षाची पैल राहिली, मोक्षाची पैल राहिली आहे. आणि तुम्ही मग तुमचं समजून चला, आता तुम्ही कन्फर्म झालं
तिकीट कन्फर्म झालं. तुम्ही जेव्हा याच्या लाखोल्या करून करता तेव्हा बस तुम्ही त्या मार्गाला लागले, तुम्ही त्या मार्गाला लागले आणि त्या मार्गाला लागले आणि मग जेव्हा तुम्ही आता तुमची गाडी मोक्षाच्या मार्गानं निघाली, मोक्षाच्या मार्गानं निघाली. आता जेव्हा ते 13 कोटी पूर्ण होईल तेव्हा ते पोहोचे. आता हे पोहोचण्यासाठी 7 वर्ष अक्षरी महाराज 13 अक्षरी ना. आणि हे आहे महानाम, हे आहे महानाम. हे मोक्षाचं नाम, हे मोक्षाचं नाम आहे. आणि खऱ्या मोक्ष प्राप्तीसाठी तुम्हाला हे नाम जपणं आवश्यक आहे. लवकरात लवकर ज्यांच्याकडे पहिलं नाम आहे ते लवकर लाखोली पुरी करा आणि गुरु नाम द्या. पटकन एकाच वर्षात साधे नाम भेटले पाहिजे. मी पाहिले दुसरी झाले पहिलं घेऊन गाव पुन्हा नाही ते आम्ही लाखोली पुरी झाली. अरे काय म्हणण्याला आयुष्य का प्रयास कामात कमावतो काय गुरुजी तुम्हाला कसं भेटलं भेटलो नाम भेटल्याबरोबर सूर, नाम भेटल्याबरोबर सूर. करा लागेल ना, जिद्दीच पेटा लागे, जिद्दीच पेटा लागे. कराल का? कराल का? करावं लागेल, करावं लागेल. जर तुम्हाला खऱ्या अर्थानं या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? जसंही तुम्हाला परिणाम भेटते 40 दिवसात 1 लाख रुपये टाका. रोजचे 2000 अनिर्वाचन. आणि इथं आज तिकीट सांगतात त्या तिकीटनं वेगळं, त्या तिकीटनं वेगळं. ते करा 1 लाख, हे करा 1 लाख. ते 8 मध्ये 1 लाख होती, 40 मध्ये 1 लाख होती. 42व्या दिवशी गुरुच्या जवळ जा, गुरुजी दिवशी नाम द्या. डबल 80 दिवसांना गुरुच्या जवळ जा, तसं नाम द्या. 1,28,000 झाला की तुम्हाला तुमचं नाम भेटते. किती लागेल? 1,28,000. का बरं 1,28,000 लागतील? का बरं लागतील 1,28,000? 7 नामाचे अक्षर किती? 128. अर्थ किती? 128. पूजा किती? 128. आणि याचे जे सेंटर आहे पद किती? 43 पद. पूजा किती घालतो? 128 ची घालतो, 16 ची घालतो, 32 ची घालतो, 127 ची घालतो, नाही का? पूजा करतो ना. आता जेव्हा कधी मला महाराज बोलावतील तेव्हा तुम्हाला मी पुढच्या वेळेस नक्कीच सांगेल की 16 पूजा आपल्या शेतात असेल. शिरा आपल्या शेतात 16 पूजा आहे. तुम्ही रोज 16 पूजा करू शकता. मग ते आपले चले नाम तिथं पद म्हणत चला, पद म्हणत चला, पद म्हणत चला. प्रत्येक वेळेस पद म्हणत चला. जेव्हा तुम्ही शिखरावर पोचता तेव्हा तुम्ही मग ते पद म्हणता आणि स्तुती करता. पुढे पद म्हणता, मग पूजा करता, पूजा पद्धती म्हणता. तिथं पूजा पद्धती करायची. अर्ध्या तासात तुमची संस्कृती मानस मानस संस्कृती आहे. तर तुम्हाला संधी दिली पुढच्या वेळेस मला पुढच्या वेळेस कधीतरी आपण एखाद्या वेळेस दिवाळाचं प्रॅक्टिकल येऊ शकतो. तर अख्खी सोड म्हणजे शरीरावरती प्रत्यक्षात आहे. तुम्ही आहात, आपण सगळे आहात. तुम्हाला येतं, मला पण येतं, पण तुमच्यापेक्षा मला कमी येत असेल ना. मानस सोच पूजा तुम्हाला तुमच्या शरीरावर सगळी सोच पूजा सगळे पद आहेत. आपण एक पद चढत, एक पद चढत, एक पद चढत, असे 40 पद ओलांडून आपल्याला 41, 42, 43 पदावर जायचं आहे. रोज जायचं आहे, रोज जायचं आहे. तर
आता जेव्हा आपण हे करतो सगळं, तेव्हा काय होते, तुम्हाला कधी लाचा सुटली असेल, बाकीची बाहेर यज्ञ करता नाही का, अभिषेक करता नाही का, तप करता, बाकीचं पाऊल होत असेल ना, लाचा सोडत असेल ना, अरे हे करून राहिले, यज्ञ करून राहिले, आपण यज्ञ करू, असं वाटते का तुम्हाला? वाटते का? वाटत येऊ शकते सर, मला लोभ होऊ शकतो, लोभ होऊ शकतो ना, तुम्ही 5 साल येते काय लोभ होऊ शकतो, पण आज तुमचा मोबाईल काय करता, इतर पंथांमध्ये जे लोक तुम्हाला दिल्या जातात ते बाबा लग्न असते, ते सांगतात जप तप कर्म क्रियानेम कर्म नसता नाम करीते, जप करा, तप करा, कर्म करा, नेम करा, धर्म करा, आणि या सगळ्याचा अर्थ असेल काही का तुम्ही आहे, तुम्ही आहे पुढे मला म्हणता यज्ञाची आता तप म्हणजे काय, यज्ञ म्हणजे काय, जप तप कर्म रस्ता, जप जप तुम्हाला माहितीये, तप तुम्हाला माहितीये, कर्म काय आहे, कर्मकांड, कर्म काय, षटकर्म करतात, आपले षटकर्म करतात, षटकर्म करतात, पवित्रीकरण, आचमन, चंदनधारणम, व्रतबंधनम, शिखाबंधनम, भूमिपूजनम आणि यज्ञोपवीत हे षटकर्म आहे. या षटकर्मातून बाकीचं पूजा सुरू होते. मग हे झाले कर्म, षटकर्म म्हणजे कर्मकांड, कर्मकांड, कर्मकांड. वेळात ते 5,000 रुपये काढा आहे की नाही. पण मला सांगतो जो आनंद नामाकडे कर्म करा, यज्ञात क्रिया, यज्ञात क्रिया करून स्वर्गात जातील. पुण्य सगळ्या परत माघारी येतील. हॉटेलमध्ये गेले, पैसे जमा केले 4 दिवसाचे, 4 दिवसाचे पैसे जमा केले, पैसे सरले, निघाला इथून. तसं हे पुण्य संपलं तो काय म्हणते, स्वर्गाचा माणूस येऊन जा पृथ्वीवर, काय म्हणते, जा पृथ्वीवर. मग आता खरं सांगा, हे फायदा आहे काय? काहीच फायदा नाही, काहीच फायदा नाही. म्हणून म्हणतो आत्मनामाशिवाय कुठेही जाऊ नका. आनंद आनंद देव दत्त आनंद, 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 आनंद आनंद देव दत्त आनंद. आनंद सिद्धे आत्म्याय जय दत्त भगवान.
झालेली सेवा गुरु महाराजांसाठी अर्पण. दोन